सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव शहरासह तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा रविवारी उत्साहात प्रारंभ झालाय। शहरात नागरी आरोग्य केंद्र येथे नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले। पोलिओ लसीकरण मोहिमेचे तालुक्यात पहिल्याच दिवशी तब्बल 96.91% लसीकरण पूर्ण झाले असून एकूण 29,829 बालकांना पोलिओचा डोस देण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती डॉक्टर अनुराधा खेरनार यांनी दिली आहे। मॅडम, आज चाळीसगाव शहरामध्ये विशेष पोलिओ मोहीम राबवण्यात येत आहे। सध्या चाळीसगावच्या ह्याच्यात आपण किती सेंटर तयार केले होते आणि आपला काय लक्ष होतं? आज 28 जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आपण राबवतो चाळीसगाव शहरी भागामध्ये। तर आमच्या इथे शहरी भागामध्ये 35 पोलिओ बूथ आम्ही केलेले आहेत आणि आपली लोकसंख्येनुसार आपले टार्गेट बेनिफिशरीज आहेत 8,849। तर आपल्याला जास्तीत जास्त लाभार्थी आज आपल्याला पोलिओचे डोस देऊन 90% तरी आपल्याला काम करायचं आहे। यानंतर आपण एक दिवस गॅप घेऊन 5 दिवस आपण घरोघरी जाऊन जे बालक सुटले काही कारणास्तव, जसं गावाला गेले किंवा आजारी असतील किंवा इतर काही कारण असेल, तर त्या मुलांना सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे आणि अशा तऱ्हेने आपल्याला हा कार्यक्रम जो आहे 100% यशस्वी करायचा आणि 100% मुलांना हे डोस दिला गेला पाहिजे। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विवेक खतगावकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत बोरसे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाघळी येथे विशेष भेट दिली। यावेळी अधिकाऱ्यांनी व्हॅक्सिन कॅरियर मधील तापमान, बर्फाची उपलब्धता आणि व्हॅक्सिन व्हायरल मॉनिटर तपासून लसींची गुणवत्ता उत्तम राखली गेल्याची खात्री केली आहे। जागर जनस्थानसाठी सुजिला लाडबे, चाळीसगाव।